नमस्कार. आपण आहोत वाढवण जिल्हा परिषद गटामध्ये आणि हे वाढवण गाव आहे. या गटामधून युतीचे जे उमेदवार आहेत रामचंद्र तिरुके हे या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत आणि युतीचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करताना दिसून येत आहेत. आणि खरं तर आपल्यासोबत आता या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत ते प्राध्यापक श्याम ढवळे या ठिकाणी प्रचार करत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. एकंदरीत मतदारांचा काय प्रतिसाद आहे आणि कशा पद्धतीने लोकांशी संवाद साधत आहेत आणि काय मुद्दे घेऊन लोकांकडे ते आता मत मागत आहेत. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, वाढवण जिल्हा परिषद गट आहे, आता या ठिकाणी युतीचे जे उमेदवार आहेत ते रामचंद्र तिरुके आहेत आणि आपण युतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहात, बरोबर आहे. एकंदरीत कशा पद्धतीने आता मतदारांचा प्रतिसाद जो आहे तो तुम्हाला मिळते? पहिल्या दिवसापासून मतदारांचा प्रतिसाद कौल आमच्याकडेच आहे. संजय बनसोडे साहेबांच्या विकासाची कामं आहेत, त्यांचा स्वभाव आहे, त्यांची अटॅचमेंट आहे, लोकांच्या सोबत असलेली अटॅचमेंट आहे. आम्ही निवडणुकीपुरतच लोकांच्याकडे येत नाही. निवडणूक आली की लोकांना जनता आठवते, निवडणूक आली की मुद्दे आठवतात, पण आमचं तसं नाहीच ना. आम्ही 5 वर्षापासून 7 वर्षापासून सतत लोकांच्या संपर्कात आहेत. परिसरामध्ये प्रचंड विकासाची कामं झालेली आहेत. आम्ही कसला भेदभाव केला नाही, आम्ही कोणासोबत वाईट वागलो नाही, आम्ही कुठला भ्रष्टाचार केला नाही. करोडो रुपयाचा निधी वाढवण्यामध्ये आम्ही दिला मागच्या 5-7 वर्षाच्या काळात. त्या निधीचा काय विनियोग झाला? आजही गावात रस्ते नाहीत, गावात नाल्या नाहीत, शाळेला बसायला जागा नाही. काय केलं मागच्या 10 वर्षात? लोक आम्हाला विचारत आहेत. बदल पाहिजे लोकांना आणि भाकरी 100% फिरणार आहे वाढवणा मतदारसंघामध्ये. लोकांनी निवडणूक हातात घेतली. काय मुद्दे येतात निवडणुकीचे? काय मुद्दे असतात? विकासाचाच मुद्दा आहे, दुसरा काय मुद्दा आहे? बऱ्याच गोष्टी आहेत. खूप मोठं गाव आहे, बरेच प्रश्न प्रलंबित आहेत, ते सगळे मार्गी लावायचे. स्थानिक नेतृत्वाने या सगळ्या प्रश्नाकडे मागच्या काळात लक्ष दिलं नाही. संजय बनसोडे साहेबांनी करोडो रुपयाचा निधी दिला. साहेबांचं खूप प्रेम आहे वाढवण्यावर. प्रत्येक निवडणुकीत वाढवणा सोबत राहिलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रचंड मताधिक्य वाढवण्यानं संजय बनसोडे साहेबांना दिलेला आहे आणि त्याच प्रमाणात त्यांनी परतफेड करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. मी यादी वाचून दाखवली कामाची, किती कामं दिली. सामान्य माणूस आमच्यासोबत आहे, सामान्य माणसाची नाळ आमच्यासोबत जुळलेली आहे आणि एकतर्फी विजय आहे. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर वाढवणा जिल्हा परिषद गटात बंडखोरी करून सर्जेराव भांगे हे सुद्धा उमेदवारी भरलेली आहे. ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तसेच गणासाठी हे रऊफ हे त्यांच्या पत्नीला उभं केलेले आहेत. याचा फटका कुठेतरी युतीच्या उमेदवाराला बसेल असं वाटतं. वाढवणा मतदारसंघातील जनता खूप हुशार आहे. त्यांना सगळं माहिती आहे, कोणाला मतदान करायचं आहे, कोणाची काय ताकद आहे, कोण निवडून येणार आहे, कोण निवडून येणार नाही, सगळं त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही अपक्षाचा फटका आम्हाला बसेल. अपक्ष काही जास्त दूरपर्यंत पळणार नाहीत. अपक्षाचा काही तो विषय नाही. मुख्य लढत आहे, लढतच नाही वाढवणा मतदारसंघात. युतीच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय होणार आहे. रामचंद्र तिरुकेंनी जे प्रचंड काम केलेलं आहे, खूप मोठा जनसंपर्क ठेवलेला आहे. रामचंद्र तिरुके सारखा उमेदवार आमच्या वाढवणा भागाला मिळाला आहे. निश्चितच पुढच्या काळामध्ये ते आम्हाला फायदेशीर आणि फलदायी होणार आहे. अजय मुंडकर वाढवण्याचेच आहेत. मनीषाताई या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे पंचायत समिती गणातून. त्यांना खूप मोठा प्रतिसाद गावातून मिळतोय. सर्व स्तरातील लोक, सर्व समाज घटकातील लोक आज आमच्यासोबत आहेत आणि सतत जनसेवेत असलेला माणूस अजय मुंडकर, त्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न संजय बनसोडे साहेबांनी केला आणि लोकांनी ते मोठ्या मनानं स्वीकारलेलं आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच लोक, सर्व स्तरातील, सर्व समाज घटकातील लोकांनी या दोन्ही उमेदवाराला स्वीकारलेला आहे. आणि तुम्ही बघत असाल की किती प्रतिसाद आहे, कसला प्रचंड प्रतिसाद आहे. आम्ही इथं 500 खुर्च्या टाकल्या तर 500 लोक उभं राहिले. मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. निवडणूक मुद्द्याची आहे, विकासाची आहे, कामाची आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. लोकांच्या संपर्कात आहोत. तालुक्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निराधारची जर प्रकरणं कुठं निघाली असतील तर उदगीर विधानसभा मतदारसंघात निघाली. वाढवण्याचे काही प्रश्न आहेत. आगामी काळामध्ये इथं अप्पर तहसील कार्यालय आम्ही मंजूर करणार आहोत वाढवण्याला. हे सगळे वाढवण्याचे रस्ते चकाचक करायचे. इथं कन्याशाळा आहे, इथं मी मुलाखत देतोय आपल्याला, त्याच्या पाठीमागे कन्याशाळा आहे. जिल्ह्यातली सगळ्यात मोठी कन्याशाळा इथं आहे. मागच्या 10 वर्षात इथल्या लोकांच्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष सुद्धा दिलेलं नाही. मांडीवर एका मुलीच्या मांडीवर एक मुलगी बसते. त्या शाळेचा आपल्याला नवीन इमारत करायची आहे. अशी खूप प्रश्न आहेत आणि ते आम्हीच मार्गी लावू. लोकांना विश्वास आहे की प्रश्न मार्गी लावायची ताकद फक्त
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्येच आहे. संजय बनसोडे साहेब मतदारसंघाचे आमदार आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याची ताकद संजय बनसोडे साहेबांच्या मध्ये आहे. विकास कामं करण्याची ताकद संजय बनसोडे साहेबांच्या मध्ये आहे. आणि लोकांना माहित आहे की बनसोडे साहेबच मदत करू शकतात, बनसोडे साहेबच विकास कामं करू शकतात आणि जनता आज बनसोडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तर हे होते प्राध्यापक श्याम डावळे. त्यांनी सांगितलं आहे की विकास आणि लोकांशी जो संपर्क आहे त्या संपर्काच्या जोरावर आम्ही या ठिकाणी लोकांमध्ये मिसळून मतदान मागवत आहोत. आणि खरं तर खऱ्या अर्थाने वाढवणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी निधी दिला, मात्र त्या निधीचा योग्य उपयोग झाला नाही असं तेही म्हणतात. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं, युतीचे जे उमेदवार आहेत रामचंद्र तिरुके हे एकतर्फी विजयी होतील अशी त्यांची आशा आहे. मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, वाढवणा, उदगीर.